3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. हे एक खग्रास चंद्रग्रहण म्हणून मानले गेले आहे. भारतात हे ग्रहण ग्रस्तोदित स्वरूपात दिसणार आहे. म्हणजेच चंद्र उगवतानाच त्याला ग्रहण लागलेले असणार आहे. चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती. चंद्रग्रहणाची वेळ काय आहे? खगोलीयदृष्ट्या हे ग्रहण दुपारीच सुरू होणार असेल तरी भारतात ते चंद्रोदयानंतर संध्याकाळी दिसू लागेल. ग्रहण सुरू खग्रास प्रारंभ म्हणजे चंद्रग्रहणाला कधी प्रारंभ होणारे? दुपारी 3:20 प्रारंभ होणार आहे. खग्रास स्थिती पूर्ण ग्रहण प्रारंभ म्हणजे दुपारी 4:34. ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5:03. खग्रास स्थिती समाप्ती म्हणजे ग्रहण कधी संपणार आहे? संध्याकाळी 5:32. ग्रहण समाप्ती म्हणजे मोक्ष संध्याकाळी 6:47 ग्रहण संपणार आहे. भारतामध्ये ग्रहण कधी दिसणार आहे? भारतात हे ग्रहण केवळ शेवटच्या काही मिनिटांसाठी दिसणार आहे. दृश्यताची वेळ. ग्रहण दिसण्याची वेळ. भारतात चंद्र साधारणपणे संध्याकाळी 6:15 ते 6:30 दरम्यान उगवेल. म्हणजे 15 मिनिटाच्या कालावधीत चंद्र दिसेल. त्याच्यानंतर दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला केवळ 15 ते 25 मिनिटे हे ग्रहण पाहता येईल. कुठे दिसेल? ईशान्य भारतातील राज्यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश हे ग्रहण जास्त स्पष्ट आणि जास्त वेळ दिसणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे हे ग्रहण अगदी थोड्या वेळासाठी खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे. म्हणजे 15 मिनिटच महाराष्ट्रात दिसणार आहे. सूतक काळ. गरोदर बायकांनी, आजारी माणसांनी काळ कोणता पाळायचा ते दिलेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. सूतक प्रारंभ 3 मार्च 2026 सकाळी 6:23. सूतक समाप्ती 3 मार्च 2026 संध्याकाळी 6:47. या काळात मंदिर प्रवेश, मूर्तीपूजन, भजन करणे टाळावे. वृद्ध, लहान मुलांनी आणि आजारी व्यक्तींसाठी सूतक दुपारी 3 वाजल्यानंतर पाळता येईल. विशेष म्हणजे होळी आणि चंद्रग्रहण यावर्षी हा एक दुर्मिळ योगायोग आहे की होळी, हुती शनी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आले आहे. होलिका दहन. ग्रहण संध्याकाळी 6:47 संपत असल्याने त्यानंतर अंघोळ करून शुद्धीकरण करून रात्री 6:48 ते 8:50 या वेळेत होलिका दहन करणे शास्त्रामध्ये ठरवले आहे. टीप म्हणजे काय आहे? चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही विशेष चष्म्याची गरज नसते. तुम्ही ते स्वतःच्या डोळ्याने सुरक्षितपणे पाहू शकता. त्याने काहीही डोळ्याला त्रास होणार नाही. चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करू नयेत? आहार आणि पाणी खाल्ल्या पिल्याचे निर्बंध आहे. भोजन करणे टाळा. सूतक काळात आणि ग्रहण काळात जेवण करू नये असे मानले जाते. शास्त्रानुसार या काळात अन्न दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात जेवण करायचं नसतं. अन्न शिजवायचं पण नसतं. ग्रहण काळात नवीन अन्न शिजवू नये. म्हणजे ग्रहण चालू आहे 2-3 तास त्या वेळेत अन्न शिजवायचं पण नाही, खायचं पण नाही. आणि जर ग्रहण लागायच्या अगोदर केलेला पदार्थ ग्रहण संपल्यानंतर तोही खायचा नाही. अंघोळ करूनच नवीन बनवून खायचा. पात्र पदार्थ कोणते टाळायचे? पाणी पिणे टाळले. परंतु लहान मुलं आणि वृद्ध किंवा आजारी व्यक्तींसाठी हा नियम शिथिल असतो. तुळशीचा वापर कसा करायचा?
आधीच बनवलेले अन्न फेकून देऊ नये म्हणून त्यात तुळशीची पाने, दुर्वा, कुश टाकून ठेवावीत, ज्यामुळे अन्नावर ग्रहणाचा परिणाम होत नाही. म्हणजे आपल्यात मसाला पण 6 महिन्याचा करतो, पीठ दळून ठेवलेलं असतं, मीठ, ह्या गोष्टी असतात ना, त्या तर आपण काय टाकून देऊ शकत नाही. म्हणून काय करायचं, प्रत्येक ह्याच्यात तुळशीचं पान टाकायचं, म्हणजे ग्रहणाचा त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. धार्मिक आणि आध्यात्मिक नियम काय सांगतात? मूर्ती स्पर्श. ग्रहण काळात देवघरातील देवाला किंवा मूर्तीला स्पर्श करू नका. देवघर कापडाने झाकून ठेवा. सगळे देव कापडाने झाकून ठेवा किंवा पाण्यात ठेवा. पूजा अर्चा या काळात पूजा करण्यापेक्षा जप करण्याला अधिक महत्त्व दिलेले आहे. जप कशाचा करायचा? ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा. वैयक्तिक काळजी आणि दिनचर्या कसं करायचं? झोपणे टाळा. ह्या काळात निरोगी व्यक्तींनी ग्रहण काळात झोपू नये असे मानले जाते. या वेळेचा उपयोग नामस्मरणासाठी करावा. ह्या 3-4 काळाचा तास असतो ना, त्यात देवाचे मंत्र करून नामस्मरण करण्याचा उपयोग करावा. धारदार वस्तूचा वापर. कात्री, सुरी, सुई किंवा ब्लेड यासारख्या टोकदार आणि धारदार वस्तूचा वापर करू नका. या काळात शारीरिक स्वच्छता ठेवा. ग्रहण सुरू असताना आंघोळ करू नका. ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून स्वयंपाक बनवा, नंतर जेवा. ग्रहण संपल्यावर मोक्षानंतर सचेल स्नान करून कपड्यासह स्नान करून शुद्ध व्हा. गर्भवती महिलांसाठी विशेष सूचना असतात. त्यांचे 2 जीव असतात, त्यामुळे त्यांना खूप पाळावं लागतं ग्रहण. गर्भवती स्त्रियांनी या काळात विशेष काळजी घेणे खूप आवश्यक मानले जाते आणि घ्यावीच लागते, नाहीतर पुढं जाऊन बाळाला त्रास होण्याची शक्यता असते. घराबाहेर पडू नका. ग्रहणाचे किरण शरीरावर पडू देऊ नका. गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही वस्तू कापू नयेत किंवा शिवणकाम करू नये. शक्य असल्यास एका जागी बसून देवाची प्रार्थना करा. तुम्ही एखादी वस्तू कापली किंवा शिवणकाम केलं तर त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो. ग्रहणात काय करावे? दान धर्म. ग्रहण संपल्यावर गरीब किंवा गरजू व्यक्तींना धान्य, तीळ किंवा पांढऱ्या वस्तूचे दान करावे, चांगलं असतं, शुभ मानलं जातं. शुद्धीकरण कसं करायचं? ग्रहण संपल्यानंतर शुद्धीकरण कसं करायचं? ग्रहण संपल्यानंतर संपूर्ण घराला गोमूत्र, गंगाजल शिंपडून घर स्वच्छ करायचं. फरशा पुसून घ्यायच्या. आपण स्वतः आंघोळ करायची, नंतर स्वयंपाक बनवून खायचा. हे त्याला शुद्धीकरण मानलं जातं. जर माझा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.